राज्यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघ हा एक हाय व्होल्टेज ड्रामा म्हणून चर्चेत आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीपासूनच या ठिकाणी राष्ट्रवादीचे रोहित पवार व भाजपचे राम शिंदे यांच्यामध्ये चांगलाच राजकीय संघर्ष हा पाहायला मिळाला. 2019 व 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पवार यांनी शिंदे यांना धोबी पछाड देत आमदारकीला गवसणी घातली. नवख्या तरुणाने पराभवाची धूळ चाखवली. मात्र या पराभवानंतर देखील शिंदे यांनी काही हार मानली नाही. पक्षाशी असलेली एकनिष्ठता शिंदे यांच्या कामी आली व विधानसभा निवडणुकीमधील पराभवानंतर देखील राम शिंदे यांची विधान परिषदेच्या सभापती निवड झाली. निवडणुकीमधील पराभवाचा बदला आता शिंदे यांनी रोहित पवार यांची एक हाती सत्ता असलेल्या कर्जत नगर पंचायतीमध्ये सुरुंग लावत घेतला आहे. नेमकं हे प्रकरण तरी आहे काय, तसेच या सगळ्यांमागे इतिहास नेमका काय आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा राजकीय सामना हा सर्वांनाच परिचित आहे. विधानसभा निवडणुकीत देखील पवार यांनी पुन्हा एकदा शिंदे यांना पराभवाची धूळ चाखवली होती. आता शिंदे यांनी थेट रोहित पवार यांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावलाय. कर्जत नगर पंचायतीचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 8 नगरसेवक व काँग्रेसच्या 3 नगरसेवकांची विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासोबत रविवारी गुप्त बैठक एक पार पडली. या बैठकीमध्ये कर्जत नगर पंचायतीत लवकरच खांदेपारट होण्याचे संकेत हे देण्यात आले आहेत. त्यामुळे आता कुठेतरी रोहित पवार यांना हा धक्काच मानला जातोय. आमदार रोहित पवार यांनी कर्जत नगर पंचायतीमध्ये एक हाती सत्ता मिळवत भाजप आमदार राम शिंदे यांच्या सत्तेला सुरुंग लावला होता. कर्जत नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 12 तर काँग्रेसचे 3 आणि भाजपला 2 जागा ह्या मिळाल्या होत्या. उषा राऊत यांची नगराध्यक्षपदी तर काँग्रेसच्या रोहिणी गुले या उपनगराध्यक्षपदी होत्या. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याने जनतेच्या आशा देखील पल्लवित झाल्या होत्या. मात्र एकाच कुटुंबाकडे पदे जात असल्याने नाराजीचा सूर देखील आता समोर येऊ लागला व रोहित पवार यांच्याविषयी असलेली संतापाची भावना ही हळूहळू समोर आली. यातच आता या सर्व नगरसेवकांनी नगरपालिकेच्या अध्यक्षांविरोधात थेट अविश्वासाचा ठराव हा जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला. यामुळे आता रोहित पवारांना राजकीय धक्का देत हे सर्व नगरसेवक भाजपमध्ये दाखल होणार असल्याची आता चर्चा रंगली आहे. एका अर्थी म्हटले तर रोहित पवार यांना धक्का देत शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीमधील पराभवाचा बदलाच घेतला असे म्हणणे देखील आता वावगे ठरणार नाही. कर्जत जामखेडमध्ये 2 पंचवार्षिक म्हणजेच 2019-2024 मध्ये राम शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून रोहित पवार यांना मैदानात उतरवण्यात आले होते. 2019 मध्ये रोहित पवार यांनी शिंदे यांचा पराभव करत पहिल्यांदा आमदारकीला गवसणी घातली. मात्र पराभूत झाल्यानंतर देखील शिंदे यांना पक्षनिष्ठता कामी आली. भाजपने शिंदे यांना विधान परिषदेवर घेतले. त्यानंतर 2024च्या निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिंदे विरुद्ध पवार असा सामना झाला. मात्र अवघ्या थोड्याशा फरकामुळे पुन्हा एकदा शिंदे यांचा पराभव झाला. मात्र यावेळी देखील शिंदे यांची पक्षाशी असलेली बांधिलकी व जोडलेली नाळ पाहता त्यांचे पुनर्वसन करण्यात आले. फडणवीसांचे निकटवर्तीय व विश्वासू समजले जाणारे शिंदे यांना थेट विधान परिषदेच्या सभापतीपदी त्यांची बिनविरोध निवड झाली. राम शिंदे विरुद्ध रोहित पवार असा राजकीय संघर्ष आजवरती पाहायला मिळाला. आता शिंदे हे जरी विधान परिषदेचे सभापती झाले आहे, मात्र दोघांमधील राजकीय शीतयुद्ध हे वारंवार पाहायलाच मिळत आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये शिंदेचा पराभव झाला, मात्र पक्षाकडून त्यांना राजकीय पाठबळ देत त्यांचे पुनर्वसन देखील करण्यात आले. शिंदे कर्जत जामखेडमध्ये विविध विकास कामांच्या माध्यमातून रोहित पवार यांना धक्का देत आहेत. यातच आता कर्जत नगरपालिकेवर एक हाती सत्ता असलेल्या रोहित पवार यांच्या बालेकिल्ल्याला शिंदे यांनी सुरुंग लावलाय. राष्ट्रवादीसह काँग्रेसचे नगरसेवक शिंदे यांना भेटून भाजपात जाणार असल्याची चर्चा आता समोर येते. यामुळे कुठेतरी रोहित पवारांकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याची सुरुवात व रोहित पवार यांना राजकीय धक्का देण्याचे काम हे राम शिंदे यांच्याकडून सुरू असल्याचं बोलले जात आहे. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपोगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.